आलापने तुझा हात बघून तुझी वाईट वेळ सुरू होण्याआधी तू तू हात नळाखाली धर. हा आता ओके. तर काय म्हणत होतो तुम्ही? तू म्हणत होतास की आपले अजून 30 पापड बनवायचे राहिलेत. सो आधी आपण ते पूर्ण करूया. हा ऐक ना माझं, 2 मिनिट थांब ना. एवढ्या लवकर काय जायची गरज आहे? 498, 499 आणि हे 500 पापड पूर्ण. बघ झाली की नाही 500 पापडाची ऑर्डर पूर्ण. हो ना, पात्रेबाई तुम्हा सर्वांचे आभारच मानतील. आभार मानायचेच असतील तर जुईचे मान, कारण तिचीच ही आयडिया. चला म्हणजे आता दिलेली ऑर्डर पूर्ण. चला सगळं राहू दे, मी आवडते. नक्की. हो ओके. हे जुई, अगं हीच वेळ मालतीशी बोलून घेण्याची. आता येस, अभी नाही तो कभी नाही. लवकर हाक मार. आई आई मला तुमच्याशी बोलायचंय. मालती, अगं तिचं ऐकून तर घे. ठीक आहे, बोल. आई मला माहितीये माझं आणि आलापचं झालेलं लग्न तुम्हाला मान्य नाहीये, पण आई प्रत्येकाला एक संधी मिळण्याचा हक्क असतो. प्लीज मला एक संधी द्या. मी नक्की तुमच्या मनातला माझा आणि माझ्या फॅमिली बद्दलचा राग दूर करण्याचा प्रयत्न करेन, पण मला माझ्या हक्काची संधी द्या. माझ्या मनात तुमच्याबद्दल राग आहे हे ठरवून तू मोकळी झालीस. तुझं आणि आलापचं एकमेकांवर प्रेम होतं, ठीक आहे, पण माझ्या मनाविरुद्ध जाऊन लग्न कराल ही अपेक्षा नव्हती. हं, आणि हे फक्त तुझ्या एकटीसाठी नाहीये, तर आलापसाठी सुद्धा आहे. आलापवर केलेले माझे संस्कार कुठेतरी कमी पडले की काय असंही वाटतं माझ्या मनाला. माझा तुमच्यावर राग नाहीये, पण ह्या सगळ्यात माझं मन दुखावलं गेलंय. आणि तुला संधी द्यायला मी कोणी मोठी नाहीये ग, आणि तो वरचा प्रत्येकाला त्याची त्याची संधी बरोबर देतो. जुई बाळा, तुला आईशी बोलायचं होतं, तू बोललीस. तिनंही तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तुला सांगितल्या. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक मात्र फार चांगली आणि समाधानकारक गोष्ट घडली, ती म्हणजे अगं तिने तुझं निदान ऐकून तरी घेतलं. तुझा चांगुलपणा कधीतरी मालतीच्या लक्षात येईल, आणि त्यावेळी या हाताबरोबरच तिचा सुद्धा हात तुझ्या डोक्यावर असेल. सो डोंट वरी. मॅनेजर, स्माइल प्लीज. चला, एक टेन्शन गेलं. हो ना, जुईने आलापला वास्तव न सांगता इच्छाधारी आयुष्य आणि आलाप बरोबरचा संसार याची सांगड घालून जगण्याचा डिसिजन घेतला ना, हे फार बरं झालं. त्यात जुईने आलापच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला. काही का असेना ती बोलली. मी काय म्हणते कैलास, आता बघा, जुई आलापच्या आईशी रिलेशन चांगले करण्याचा प्रयत्न करते. मग आपणही तिला मदत केली तर?
देवा, या घरात सगळ्यांवर तुझी कृपा दृष्टी राहू दे. सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण कर. चला प्रसाद घ्या. मालती, काय झालं? हे प्रसाद छान आहे, मस्त आहे म्हणलं एकदम. मालती, आता काय झालं? काही झालं नाही काही. काल मी तुझ्याशी एक विषय बोललो होतो, तर त्यावर तू काही विचार केलायस का असं विचारायचं होतं मला. कुठला विषय? अगं श्रावण महिना आहे ना, तर त्या निमित्तानं जुईच्या आई बाबांनी आपल्याला जेवणाचं निमंत्रण दिलंय. तुम्ही जा, मला बचत गटाचं थोडं काम आहे. मालती, अगं म्हणजे बघ, आता प्राजक्ता आणि गंधारही ऑफिसला जाणार, त्यामुळे मग मी एकटा कसं जाऊ? त्यांनी आपल्याला निमंत्रण दिलंय. अहो पण मला माझी पण कामं आहेत. हे बघ मालती, मलाही जायचंच आहे असं काही नाही, पण कसं असतं ना की आपल्या जशा काही रीतिरिवाज परंपरा आहेत तसेच त्यांच्याही आहेत, आणि आपल्यामुळं उगीच कोणाचे रीतिरिवाज अर्धवट राहिलं नको. हवं तर फक्त 1 तासासाठी जाऊन येऊ आपण. ठीक आहे, जाऊया आपण. मी येते आहे, पण फक्त माझ्यामुळे कोणाच्या घरातली रीत अपूर्ण राहू नये म्हणून. आणि हो, आपण फक्त 1 तास थांबून परत येणार आहोत. कैलास, हा? तुझं हे काय चाललंय? कांदे चिरतोय म्हणून डोळ्यांवर गॉगल लावलाय, जेणेकरून डोळ्यातनं पाणी येणार नाही. हो, हो. मग हे काय आहे? हे पाणी आणि तू कांदा का चिरतोयस? कोशिंबिरीसाठी. अरे श्रावण महिना चालू आहे, जर ते लोक कांदा लसूण खात नसतील तर? विचारच नाही केला मी. हे बघ, आलापचे आई बाबा फक्त 1 तासासाठी आपल्या घरी येणार आहेत, तेव्हा तू काहीही गडबड करू नकोस प्लीज. तू काही घाबरू नकोस. काही गडबड होणार नाही. जेवण रेडी आहे, स्वीट मागवलंय ते सुद्धा आलेलं आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्यू डिशचा सेट सुद्धा काढून ठेवला आहे. व्हेरी गुड. हा जेवणाचा कार्यक्रम नीट पार पडला म्हणजे झालं. पण हा जेवणाचा घाट ज्याच्यासाठी घातलाय त्या कार्यक्रमाचं काय? मी तेच तर म्हणतेय, जर हा जेवणाचा कार्यक्रम चांगला पार पडला तरच आपण आलापच्या आईशी तिच्यातल्या आणि आपल्या घराच्या बिघडलेल्या संबंधाबाबत बोलू शकतो. डोंट वरी, सगळं ओके होईल. सत्य आहे, पूजेच्या इकडचा स्पीकर वाजला. खरंच हे बोलणं मनासारखं होऊन जर 2 घरातला वाद मिटला ना, तर मी आपल्या सोसायटीतल्या सत्यनारायणाच्या पूजेला शिऱ्याचा प्रसाद देईन. जुईच्या घरचे आले. हे बघ, हे धर. हे बघ, स्वतःला चिर, कांदा आवरून घे. म्हणजे स्वतःला आवर आणि कांदा लवकर चिरून घे, मी दरवाजा उघडतो. हो य. वा, मस्त झालं जेवण. हो, माझं पोट तर अगदी पॅक झालं. पॅक झालेल्या पोटावरचा उपाय ताक. वा, आई, बाबा जुई, मस्त झालंय ना? कमाल झालंय. फक्त मीठ जरा कमी आहे, मीठ मिळेल का? हो, मी आणते लगेच. जुई, अगं तू मीठ मागतो आणि तू देतेस काय? मला माहिती आई. पण
आता गडबड होणार. मी काय म्हणते, तू 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 पटकन चल ना, तुझ्या हाताला मीठ लागले, चल लवकर. डोंट वरी आई, अशा प्रसंगात अशी काही ना काहीतरी गडबड होणारच, म्हणून मी घरूनच मंत्र म्हणून आले. स्मार्ट गर्ल, अगदी माझ्यावर गेली. अरे एवढं ताक आवडलं तुला? मालती कसं पितेस ग ते ताक? नाही, साफ करायला पाहिजे. अहो थांबा हो, ह्याला जरा पाणी लावावं लागेल. हो बरोबर आहे त्यांचं. वॉशरूम इथे आहे, या ना. मालती सांभाळून, ह सावकाश. ताक आत्ता सांडायला हवं होतं का? अहो मी तर म्हणतो अगदी वेळेवर सांडले ताक. अहो अहो काय बोलताय असं? अहो म्हणजे तुम्हाला प्रिपरेशनला वेळ मिळेल ना. कसलं प्रिपरेशन? कसलं म्हणजे? तुम्हीच विसरलात. अहो आम्हाला जेवणाच्या निमित्ताने इथं बोलवून तुम्हाला मालतीशी काहीतरी बोलायचं आहे ना, महत्वाचं. कसं प्रिपरेशन? अरे हो. आता मालती वॉशरूमला गेली, तोपर्यंत तुम्ही प्रिपेअर व्हा, आणि ती आली की तिच्या समोर तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते सगळं बोला. हो बाबा बरोबर बोलतायत. पण हे सगळं बोलत असताना जुई आणि आलाप इथे नको. का? कारण हा विषय 2 आई आणि 2 बाबांच्या मध्ये झालेला बरा, जेणेकरून जुईने हे सगळं करायला सांगितलंय असा प्रश्न नको. बरोबर बोलताय ना कैलासजी. आलाप, जुई तुम्ही वर जा. हो बाबा. आई, बाबा, सांभाळून घ्या हा. डोंट वरी, आम्ही घेऊ सांभाळून. वहिनी सगळं ऐकून घेतील का? तुम्ही तुमच्या बाजूने 100% प्रयत्न करा. ती काय बोलेल हे मलाही सांगता येत नाही. हा, पण तुमचं सगळं बोलणं होईपर्यंत त्याला इथं थांबवून धरण्याची जबाबदारी माझी. तुम्ही फक्त ती आल्यानंतर तिच्याशी बोला. हो, त्यांना फक्त एवढं कळू दे की आपण आपल्या या 2 मुलांच्या सुखी संसारासाठी एवढी सगळी कटाटोप करतो. जुई अशा फेऱ्या मारून टेन्शन कमी होणार आहे का? मग काय करू आलाप? आई बाबा तुझ्या आईशी कसं बोलतायत? त्यांना काय वाटतंय? त्या कशा रिॲक्ट करतील? असे असे सगळेच प्रश्न माझ्या मनात येत आहेत रे. जुई रिलॅक्स. हे बघ, ते आई बाबा आहेत आपले, जे काही बोलतील ते समजूतदारपणेच बोलतील. तसं झालं तर चांगलंच होईल. ऐसे बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है सेनोरिटा. काय रे आलाप? तू तू असं सारखं सारखं ढोपऱ्यावर बसून हा डायलॉग का मारतोस? तुझ्या या गोड चेहऱ्यावर एक छान स्माइल. कुछ कुछ होता है राहुल, तुम नहीं समझोगे. ए सेनोरिटा, मैं तो बस इतना ही समझता कि कोई प्यार करे तो तुमसे, तुम जैसी हो वैसा करे. जो कोई तुम्हें बदल कर प्यार करे तो वो प्यार नहीं सौदा करे. और साहिबा, प्यार में सौदा नहीं होता. ए सेनोरिटा.
पण तू अख्खीच्या अख्खी डोलायला लागली ते तू कधी? हे बघा, तुम्ही असे कॉन्शियस होऊ नका. हा. मला माहितीये बाकीचे कुठे गेले? प्रिपेअर व्हायला गेले. काय? त्यांना थांबलं म्युझिक. वाचलो एकदाची. तुझे डोळे नॉर्मल आहेत, माझे नॉर्मल आहे. तू आधी बाहेर चल लवकर. बरं झालं म्युझिक बंद झालं ते. अरे आई, मालती अगं काय झालं? आई काय झालं? आई तुला उभं राहता येते का? समोर बाबा, आपण आईला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. काही जास्त होण्यापेक्षा ते बरं. चला मी पण येतो तुमच्या बरोबर. नाही नको, तुम्ही इथेच थांबा. बाबा आपण दोघं जाऊया. आणि जुई तू डिरेक्टली घरी. ओके चला आई सांभाळ. चला ठीक आहे, चला जमतंय ना? सांभाळून त्या स्पीकरमुळे आज आपले 12 वाजले असते. सॉरी जुई बाळा, तुझ्या सासूबाईंना घरी बोलवून काहीच उपयोग झाला नाही ग. म्हणजे आपल्याला जे काही बोलायचं होतं ते आपल्यामुळेच बोलायचं राहिलं, आणि त्यात ते आपल्याच घरी पडल्या याचं कसं तरी वाटतंय. मी काय म्हणतो, तुम्ही दोघेही नर्वस होऊ नका. जेव्हा एक मार्ग बंद होतो तेव्हा 100 मार्ग ओपन होतात. बाबा कुठल्याही मार्गाने का होईना, पण आपल्या 2 घरातला वाद मिटला पाहिजे बस.